पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। तर मित्रांनो, आज आहे 5 ऑगस्ट। तर आपल्या राजापूर तालुक्यातील वारकरी बांधवांकडून इथे वारकरी दिंडी सोहळा इथे आता सादर होणार आहे। तर जबरदस्त व्हिडिओ आहे, अगदी लहान मुलांपासून ते अगदी तरुणांपासून ते अगदी वृद्धांपर्यंतचा हा आवडता व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर मित्रांनो, आता इथे दिंडी सोहळा सुरू होणार आहे। आपलं राजापूर म्हणजे प्रति पंढरपूर असं मानलं जातं। जसं राजापूरचं विठ्ठल मंदिर आहे आपल्या बाजारपेठचं, तसंच इथे अर्जुना नदीच्या पात्रामध्ये बसलेलं एक सुंदर असं हे पुंडलिकाचं मंदिर आहे। जसं चंद्रभागेमध्ये पुंडलिकाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं पंढरपूरमध्ये, तसंच हे अर्जुना नदीच्या पात्रामध्ये बसलेलं हे सुंदर असं पुंडलिकाचं मंदिर आहे। आणि आज इथे आपल्याला पंढरपूरचं एक अनुभव मिळणार आहे। जसे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी होते त्याचप्रमाणे आज 5 ऑगस्टला इथे वारकऱ्यांची आपल्याला गर्दी पाहायला मिळेल, तसेच वारकरी दिंडी सोहळा आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आता सुरुवात आहे। आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि अजून बरेचसे आजूबाजूच्या गावातून वारकरी मंडळी यायचे आहेत। आपण जे समोर पाहत आहात ते हरडी येथील वारकरी मंडळी आहेत आणि आता आपल्या मागून येत आहेत ते सोलगावचे वारकरी मंडळ येत आहे। तर त्यांचीसुद्धा तिकडून आता दिंडी येते। असे आजूबाजूच्या बहुतेक गावांमधून हे वारकरी येणार आहेत आणि इथे मोठा सोहळा पार पडणार आहे दिंडीचा। तर आपण आज पाहायला विसरू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। खरोखरच खूप अप्रतिम असा हा सोहळा असतो, कारण गेल्या वर्षीसुद्धा इथे हा सोहळा पार पडला, परंतु मला यायला जमलं नाही। तसंच आमचे पाहणारे जे लोक आहेत राजापुरातील त्यांच्याकडून मी ऐकलं की खूप उत्तम असा सोहळा पार पडला। तो सोहळा तुम्हीही चुकवू नका। माझ्याकडून गेल्या वेळी चुकला होता, परंतु ह्यावेळी आपल्याला मीसुद्धा त्याचा अनुभव घेणार आहे, मीसुद्धा आनंद घेणार आहे आणि आपल्यालासुद्धा त्याचा आनंद देणार आहे। आपलं राजापूर हे निसर्गाने नटलेलं सुंदर असं शहर आहे आणि ह्या शहरामध्ये अर्जुना नदी वाहते आणि ह्या अर्जुना नदीच्या पात्रामध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे। तर पाहता हे आपलं राजापूर निसर्गाने नटलेलं असं सुंदर असं हे शहर आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहत आहात हे पुंडलिकाचं मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे। ज्या वेळेला आपल्या राजापूरमध्ये नदीला पाणी येतं किंवा महापूरची अवस्था येते त्यावेळेला मंदिर बुडलं आहे, परंतु अजूनपर्यंत त्याचा कळस कधीही बुडलेला नाही। किंवा महापूर आला राजापूरमध्ये तरीसुद्धा पुंडलिकाचं जे मंदिराचं जे कळस आहे ते कधीच बुडत नाही, कारण हे आतापर्यंत प्रत्यक्ष दर्शननी सांगितलेले हे अनुभव आहेत। तर असा हा महिमा आहे आमच्या पुंडलिकाचा। तर आज इथून वारकरी दिंडी निघणार आहे आपल्या राजापूरच्या बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये, तर ती आपण नक्की पाहूया। तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत ते पुंडलिकाच्या मंदिरा शेजारी आपण आलेलो आहोत। तर इथे नियोजन करणारे जे इथं आता त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारचं हे नियोजन असेल। दादा राजापकर आमचे महाराज आणि यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी सुरू आहे गेल्या वेळीपासून आणि कित्येक वर्ष सुरू आहे। तर आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे कार्यकर्ते, मी विठ्ठल चोरगे, गणेश काका वगैरे आणि असे 2-3 गावांचे आहे ते शिवणे, गोवळ, हरडी, पाथर्डी, सोलगाव, देवाचे गोठणे, कोदवली, तिठवली, उन्हाळे अशा या सगळ्या भागांनी मिळून सगळ्या गावातल्या मिळून ही दिंडी सुरू केलेली आहे। त्यात आता जे काय सहभागी होतील ते सगळं संपूर्ण तालुका त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे, झालेला आहे आला लक्षात। आणि अशा स्वरूपात ही आता आपल्या पुंडलिक मंदिरच्या इथून पूजा अर्चा वगैरे झालेली आहे। तर आता दिंडी इथून निघणार आहे आणि आपण पाहता ती सोलगाव देवाचं गोठणं ही दिंडी आहे। पहा किती मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी लोकांनी सहभाग घेतलेला आहे। आणि पाहते सर्व शिस्तबद्ध पद्धतीने सर्व ही आपली वारकरी मंडळी एका रांगेमध्ये निघाले आहेत मंदिराकडे। तर आता इथे पाहताय अजून एक गाडी आलेली आहे। हे उन्हाळ्यावरील हे वारकरी मंडळी आहेत। तर आता इथे वारकरी दिंडीला इथे सुरुवात होत आहे। आपण पाहत आहात इथे आता वारकरी सर्व आता एकत्र झालेले आहेत।
तर पाहत आहात तिथे हबप दादा महाराज राजापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारकरी दिंडी आता पुंडलिकाचं मंदिर ते राजापूरचं विठ्ठल मंदिर या ठिकाणी ही जाणार आहे. आज आपल्याला इथे जसं काय पंढरपूरचं अवतरलेलं आहे असा आपल्याला अनुभव इथे प्राप्त होईल. तरी आता इथे वारकरी दिंडी सोहळ्याला सुरुवात होत आहे. तर पाहत आहे आपले राजापूरचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप दादा मालपेकर सुद्धा इथे आलेले आहेत. तर दादा काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? इथे खूप आनंदाचं वातावरण आहे. जसं आपण म्हणतो राजापूरचं प्रति पंढरपूर, म्हणजे इथे या अर्जुना नदीमध्ये पुंडलिक मंदिर आहे आणि बाजारपेठेमध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे. भक्त मंदिर ते भक्ती मंदिर अशी वारकरी दिंडी गेल्या वर्षी पण या ठिकाणी निघाली होती, या वर्षी पण निघते आणि हा वारसा या वारकऱ्यांचा उत्साह बघून खूप भरून आलाय. म्हणजे थँक्यू. रवी दादा, नाही आज जेव्हा एकादशी आहे आणि एकादशी म्हणजे सगळ्या वारकऱ्यांचा प्राण असतो आणि या एकादशी निमित्त एक भाविक आणि पंढरपूर जे वारकरी लोक आहेत, वारकरी मालकरी या लोकांनी एक पुंडलिकाच्या मंदिरापासून पांडुरंगापर्यंत आपण दिंडी काढावी. हा दिंडीचा कार्यक्रम सतत वर्षानुवर्षे चालूच असतो पंढरपूरमध्ये प्रति पंढरपूर. आणि आज आपलं राजापूर असं सुदैव आहे की पंढरपूरचं प्रति पंढरपूर या ठिकाणी पुंडलिकाचं मंदिर चंद्रभागेमध्ये आहे. तसं अर्जुन नदीमध्ये आमचं पुंडलिकाचं मंदिर आहे आणि त्याच्याबरोबर समोर आमचं पांडुरंगाचं मंदिर आहे. त्याच्यामुळे उत्साहाने सगळे आमचे भाविक लोक या ठिकाणी येतात. धन्यवाद. तर आता इथे वारकरी दिंडीला इथे सुरुवात होते. पाहत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते वारकरी मंडळींची इथे गर्दी झालेली आहे. जसं काही पंढरपूरच इथे अवतरलेलं आहे असं काही भास होत आहे. तर मंडळी, राजापूरला प्रति पंढरपूर का म्हटलं जातं त्याचे का आता उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. आपण आता एका बिल्डिंगच्या टेरेसवर आलेलो आहोत. आपण खाली पाहत आहात, हे वारकरी मंडळींचा दिंडी सोहळा आहे. तर जसं पंढरपूरची जी भीमा नदी म्हणजे त्याला आपण चंद्रभागा म्हणतो, जिनं जसं चंद्राच्या कोरीचा आकार घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपली राजापूरची अर्जुना नदी आहे. तर आपण पुढे तिकडे पाहाल तर चंद्रकोरीप्रमाणेच आकार घेतलेला आहे आणि इकडे आपल्याला नदीपात्रामध्ये पुंडलिकाचं मंदिर पाहायला मिळते. तसं त्याच्यासमोर बाजारपेठेमध्ये विठ्ठल मंदिर आहे. तर आपल्याला असं वाटतं की जसं काही पंढरपूरच अवतरलं आहे आपल्या राजापूरमध्ये, याचा भास आपल्याला होऊ शकतो आणि होत आहे. तर पाहत आहात सर्व ही भक्त मंडळी अगदी नामघोषामध्ये तल्लीन झालेली आहेत.
तर मंडळी आता ही वारकरी दिंडी राजापूर जवाहर चौक इथे आलेली आहे आणि आता इथून आता ही जवाहर चौकामध्ये इथे रिंगण तयार करतील आणि रिंगण तयार करून झाल्यानंतर हे बाजारपेठेतून जे आपलं विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिराकडे जाणार आहे। तर आता इथे रिंगण केलं जाईल आणि रिंगण हा इथला जो सोहळा आहे तो पाहण्यासारखा असेल। व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका।
आता जव्हार चौकातून रिंगण करून आता ही वारकरी मंडळी आता बाजारपेठेतून विठ्ठल मंदिराकडे त्यांचं प्रस्थान होणार आहे. तर आता ही मंडळी आपण पाहत आहात, ही वारकरी मंडळींची दिंडी आता ही बाजारपेठेमध्ये एंट्री करत आहे. तर मंडळी आपण आता जो वारकरी दिंडी सोहळा पाहिला तो आता जव्हार चौकातून आता बाजारपेठेत आलेला आहे. तर आता बाजारपेठेतून हे विठ्ठल मंदिर, हे जे पंचायतन विठ्ठल मंदिर आहे राजापूर बाजारपेठेतील, तर हे विठ्ठल मंदिराकडे येणार आहे. तर आपण जाऊन श्री पांडुरंगाचं दर्शन घेऊया. आपण पाहतात हे राजापूरचं प्रसिद्ध असं विठ्ठल मंदिर आहे. इथे प्रति पंढरपूर म्हटलं जातं. तर हे श्री विठ्ठलराम पंचायतन मंदिर आहे. तर जी आपण दिंडी पाहिली त्याचं इथे आता सांगता सोहळा इथे या मंदिरामध्ये होणार आहे. तर आता आपण श्री पांडुरंगाचं दर्शन घेऊया. तर आता श्री पांडुरंगाचं आपण दर्शन घेऊया. आज एकादशी देखील आहे. पंढरीका वरदे हारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. हाँ हाँ